नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 26 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच आंतरराष्ट्रीय नाविक दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जून 25। स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय नाविक दिन दरवर्षी जून 25 रोजी साजरा केला जातो। जागतिक अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात नाविक करत असलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। सुरुवात: हा दिवस पहिल्यांदा वर्ष 2011 मध्ये साजरा करण्यात आला होता। उद्देश: समुद्रात कार्यरत असणाऱ्या नौविकांचे आभार मानणे, त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि समुद्री चाचेगिरीसारख्या आव्हानांकडे जागतिक लक्ष वेधणे हा आहे। प्रश्न 2. नुकतीच 26वी अखिल भारतीय फिंगरप्रिंट परिषद आणि NCRB अभियान यांचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली। स्पष्टीकरण: 26व्या अखिल भारतीय फिंगरप्रिंट परिषदेचे आणि NCRB अभियान ॲप्लिकेशनचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याचे उद्घाटन केले आणि या दरम्यान त्यांनी अभियान, CRPI, ई-प्रॉसिक्युशन 2.0 आणि ई-फॉरेन्सिक्स 2.0 नावाचे 4 मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले। प्रश्न 3. नुकतेच IIT, द स्टोरी ऑफ इंडियाज मोस्ट प्रेस्टिजियस एज्युकेशनल इकोसिस्टम नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, प्रभात कुमार। स्पष्टीकरण: IIT, द स्टोरी ऑफ इंडियाज मोस्ट प्रेस्टिजियस एज्युकेशनल इकोसिस्टम नावाचे पुस्तक प्रभात कुमार यांनी लिहिले आहे। ते एक IRS भारतीय महसूल सेवा अधिकारी आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली म्हणजेच IIT दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत। या पुस्तकाचे प्रकाशन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या पुस्तकांची यादी। जिल बार्डन यांनी व्ह्यू फ्रॉम द ईस्ट विंग, ए मेमॉयर हे आत्मचरित्र लिहिले आहे। विनोद राय यांच्याद्वारे लिखित व्हेन ऑडिट मॅटर्स नावाचे पुस्तक लॉन्च करण्यात आले आहे। इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड हॉकी ट्रायम्फ ॲट ॲम्स्टरडॅम नावाचे पुस्तक के अरुमुगम यांनी लिहिले आहे। बेटर नेव्हर स्टॉप्स नावाचे पुस्तक श्याम श्रीनिवासन यांनी लिहिले आहे। रस्किन बॉन्ड यांच्याद्वारे ऑल टाइम फेव्हरेट फ्रेंडशिप स्टोरीज नावाचे पुस्तक लिहिले गेले आहे। शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या अपनापन या नवीन पुस्तकाची घोषणा केली आहे। केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेली द बेंच, द बार अँड द बिझारे आणि द लॉफुल अँड द ऑफुल ही पुस्तके तुषार मेहता यांनी लिहिली आहेत। प्रश्न 4. नुकतीच भारताची सर्वात जड 120 मिलीमीटर वाहन माउंटेड मोटार प्रणाली गरुडास्त्र ची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यातून घेण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मध्य प्रदेश। स्पष्टीकरण: भारताची सर्वात जड स्वदेशी 120 मिलीमीटर वाहन माउंटेड मोटार प्रणाली गरुडास्त्र ची यशस्वी चाचणी नुकतीच मध्य प्रदेश राज्यात घेण्यात आली। याचे यशस्वी थेट प्रात्यक्षिक इन्फंट्री स्कूल, महू येथे आयोजित करण्यात आले होते। गरुडास्त्र ची प्रमुख वैशिष्ट्ये: निर्माता निबे लिमिटेडद्वारे विकसित। मारक क्षमता: ही प्रणाली 7 ते 10 किलोमीटर अंतरापर्यंत अचूक मारा करण्यास सक्षम असून बंकर नष्ट करू शकते। गतिशीलता: हे शूट ॲट स्कूट फायर करून लगेच जागा बदलणे तंत्रज्ञानात निपुण आहे आणि अवघ्या 30 सेकंदात युद्धासाठी सज्ज होते। मध्य प्रदेश राज्याची माहिती: राजधानी भोपाळ, मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव, राज्यपाल मंगूभाई सी पटेल। आता पाहू मध्य प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। मध्य प्रदेशातील धार येथे स्थित भोजशाळा कमल मौला मशीद परिसर मंदिर म्हणून घोषित करण्यात आला आहे। कार्बन शोषून घेणारे भारताचे पहिले शैवाल वृक्ष भोपाळमध्ये लॉन्च करण्यात आले। 5 दिवसीय एकात्म पर्व या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन ओंकारेश्वर येथे करण्यात आले। प्रगत कृषी मेळावा 2026 चे आयोजन मध्य प्रदेशातील रायसेन येथे करण्यात आले होते। भोपाळ पासपोर्ट कार्यालयाने ब्रेल आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू केल्या आहेत। बिम्सटेक युवा वारसा आणि शाश्वत विकास सखोल अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन मध्य प्रदेशात करण्यात आले होते। नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी मध्य प्रदेशातून फेअर से फुर्सत योजना सुरू केली। बोत्सवाना येथून आणलेल्या 9 चित्त्यांना भारतातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहे। प्रश्न 5. नुकतीच भारताच्या पहिल्या खाजगी सोन्याच्या खाणीत व्यावसायिक कामकाज सुरू करण्यात आले आहे। ही खाण कोठे स्थित आहे?
याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी कर्नूल. स्पष्टीकरण: भारताची पहिली खाजगी सोन्याची खाण आंध्र प्रदेशमधील कर्नूल जिल्ह्यात स्थित आहे. स्थान: ही खाण कर्नूल जिल्ह्यातील तुबगली मंडलमधील स्वर्णगिरी जोन्नागिरी क्षेत्र येथे स्थित आहे. क्षमता: सुमारे 598 हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या प्रकल्पातून पुढील 15 वर्षांपर्यंत दरवर्षी 750 ते 1000 किलोग्रॅम सोन्याचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. प्रश्न 6. नुकतेच ॲलन ग्रीन्सपॅन यांचे 100व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी अर्थतज्ज्ञ. स्पष्टीकरण: ॲलन ग्रीन्सपॅन हे एक प्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञ आणि फेडरल रिझर्व्हचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी 1987 ते 2006 पर्यंत अंदाजे 19 वर्षे या केंद्रीय बँकेचे प्रमुख म्हणून काम पाहिले. 4 अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात सेवा बजावणारे ॲलन ग्रीन्सपॅन यांना आधुनिक अमेरिकन अर्थव्यवस्थेचे प्रमुख शिल्पकार मानले जाते. प्रश्न 7. नुकताच कोणाद्वारे निर्भय चेतना कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी पंचायती राज मंत्रालय. स्पष्टीकरण: केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाद्वारे निर्भय चेतना कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. उद्देश: तळागाळातील महिलांची सुरक्षा, प्रतिष्ठा, हक्क आणि लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी पुरुष प्रतिनिधींना जागरूक आणि संवेदनशील बनवणे. लक्ष्य: या व्यापक निर्भय राहा उपक्रमांतर्गत मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून 17.5 लाखांपेक्षा जास्त पुरुष लोकप्रतिनिधींना पंचायत सदस्यांना प्रशिक्षित केले जाईल. प्रश्न 8. नुकताच कोणाकडे युको बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी राजेंद्र कुमार साबू. स्पष्टीकरण: भारत सरकारने युको बँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र कुमार साबू यांच्याकडे बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार सोपवला आहे. ही नियुक्ती माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अश्वनी कुमार यांचा कार्यकाळ संपल्यानंतर करण्यात आली आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. राष्ट्रीय तपास संस्थेच्या महानिरीक्षक पदावर सुंदरराज पी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष म्हणून सैबल चट्टोपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रम आकडेवारीवरील उच्च स्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी अलख एन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे सदस्य म्हणून दिनेश पंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रुद्रगौरव श्रेष्ठ यांची तुर्की प्रजासत्ताकात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारताने दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये आपले उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. प्रश्न 9. नुकतेच खीर भवानी मेळ्याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी जम्मू काश्मीर. स्पष्टीकरण: नुकतेच वार्षिक खीर भवानी मेळ्याचे आयोजन जम्मू काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील तुलमुला येथे स्थित ऐतिहासिक माता रागण्या देवी मंदिरात खीर भवानी मंदिर करण्यात आले आहे. हा मेळा दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला ज्येष्ठ अष्टमी साजरा केला जातो, जो काश्मीरी पंडितांचा सर्वात प्रमुख आणि पवित्र धार्मिक उत्सव आहे. या वार्षिक उत्सवात काश्मीरी हिंदू देवीला दूध आणि खीर अर्पण करतात. आता पाहू जम्मू काश्मीरशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताच्या 7व्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राचे उद्घाटन जम्मूत करण्यात आले आहे. पारंपरिक पंजाथ नाग उत्सव जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये साजरा करण्यात आला. जम्मू काश्मीरमध्ये 100 दिवसीय नशामुक्त अभियान सुरू करण्यात आले आहे. भारताची पहिली अल्कलाईन बॅटरी युनिट जम्मूत सुरू करण्यात आली आहे. आशियातील सर्वात मोठ्या ट्युलिप गार्डनचे उद्घाटन श्रीनगरमध्ये करण्यात आले. गुंज 2026 युवा महोत्सवाचे आयोजन जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आले होते. जम्मू काश्मीरने 67 वर्षात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचे जेतेपद पटकावले आहे. खेलो इंडिया विंटर गेम्सच्या 6व्या आवृत्तीचे आयोजन गुलमर्ग येथे करण्यात आले होते. प्रश्न 10. नुकतेच लडाखने भारताच्या पहिल्या उंचावरील फ्लोरिकल्चर पार्कचा शुभारंभ कोठे केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए लेह. स्पष्टीकरण: लडाखने आपल्या लेह जिल्ह्यातील चोगलमसर आणि स्टकना येथे देशातील पहिल्या उंचावरील हाय अल्टिट्यूड फ्लोरिकल्चर पार्कचा पुष्पोत्पादन उद्यान शुभारंभ केला आहे. उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी 22 जून 2026 रोजी या प्रकल्पाची पायाभरणी केली. प्रश्न 11. नुकतीच भारतातील पहिल्या खाजगी हायब्रिड 2G इथेनॉल प्रकल्पाला कोठे मंजुरी मिळाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी उत्तर प्रदेश. स्पष्टीकरण:
भारताच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने उत्तर प्रदेशमध्ये देशातील पहिल्या खाजगी क्षेत्रातील हायब्रिड द्वितीय पिढीच्या 2G इथेनॉल प्रकल्पाला PMG-1 योजनेअंतर्गत 150 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. उद्देश कृषी कचरा जसे की ऊसाची चिपाडे वापरून स्वच्छ वाहतूक इंधन तयार करणे. क्षमता ही एक एकात्मिक बायो रिफायनरी असेल, ज्याची उत्पादन क्षमता दररोज 91 किलोलिटर असेल. तंत्रज्ञान यामध्ये बायोमास गॅसिफिकेशन आणि गॅस फर्मेटेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. उत्तर प्रदेश राज्याची माहिती. राजधानी लखनौ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राज्यपाल आनंदीबेन पटेल. आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. उत्तर प्रदेशातील 11 शाळा स्वच्छ आणि हरित विद्यालय रँकिंगच्या राष्ट्रीय यादीत सामील झाल्या आहेत. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यांच्या वापराला मान्यता आणि प्रोत्साहन देणारे उत्तर प्रदेश हे भारताचे पहिले राज्य बनले आहे. उत्तर प्रदेश सरकारने प्रोजेक्ट गंगा सुरू केला आहे. उत्तर प्रदेशातील सुरहाताल जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य हे भारताचे 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे खुल्या नौसेना संग्रहालयाचे नौसेना शौर्य वाटिकाचे उद्घाटन करण्यात आले. कृषी मंत्रालयाद्वारे 2 दिवसीय कृषी कार्यक्रम फ्रूट होरायझन 2026 चे आयोजन लखनौ येथे करण्यात आले होते. प्रश्न 12. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2027 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. 13वे. स्पष्टीकरण. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2027 मध्ये भारताने उत्तम कामगिरी करत जगातील 89 देशांमध्ये 13वे स्थान पटकावले आहे. यासोबतच भारत दक्षिण आशिया आणि निम्न मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांच्या श्रेणीमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. या निर्देशांकात भारताने एकूण 100 पैकी 89.4 गुण मिळवले आहेत. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतीच भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. तुषार मेहता. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. FATFचे नवीन उपाध्यक्ष विवेक अग्रवाल बनले आहेत. भारताचे सर्वोत्तम कंटेनर बंदर म्हणून जवाहरलाल नेहरू बंदर घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील सुरहाताल हे भारताचे 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नॉर्वेमधील प्राथमिक शाळांमध्ये जनरेटिव्ह AI साधनांच्या वापरावर जवळपास पूर्णपणे बंदी घातली जात आहे. ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये आयसलँड अव्वल स्थानी राहिले आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे खुल्या नौसेना संग्रहालयाचे नौसेना शौर्य वाटिकाचे उद्घाटन करण्याट आले आहे. भारताचा सर्वात उंच पवन टर्बाइन कर्नाटकात स्थापित करण्यात आला आहे. महिलांसाठी प्रियदर्शनी मोफत बस प्रवास योजना केरळमध्ये सुरू करण्यात आली आहे. किर्गिझस्तानची पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसाठी निवड झाली आहे. भारताचे 27वे नौदल प्रमुख कृष्ण स्वामीनाथन बनले आहेत. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी डिजिटल प्रणाली हॉक लॉन्च करण्यात आली आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंडर-18 आशिया कप जिंकला आहे. पिचब्लॅक 2026 हा लष्करी सराव ऑस्ट्रेलियात आयोजित केला जाईल. झारखंडच्या जादूपाटिया चित्रकलेला GI टॅग मिळाला आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी हिंद महासागरात जगातील सर्वात मोठे वेलचे स्मशान शोधले आहे. प्रतिष्ठित रशिया ग्रँडमास्टर कप 2026 जिंकणारे पहिले भारतीय सुदर्शन पटनायक बनले आहेत. ट्रेडमार्क मिळवणारे देशातील पहिले मंदिर जगन्नाथ मंदिर ठरले आहे. ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन मेघालयात करण्यात आले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच उल्हास उपक्रमांतर्गत भारताचे 6वे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.